तर यानंतर आपण कोल्हापूरमध्ये जातोय। सर्वात मोठी अपडेट येते, शरद पवार हे केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट देणार आहेत 8 ऑगस्ट रोजी। तर अपडेट येते, आपण ही दृश्य पाहतोय। शरद पवार यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट दिली आहे। 8 ऑगस्ट रोजी केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली होती। आगीमध्ये केशवराव भोसले नाट्यगृह हे संपूर्णतः भस्मसात झालं होतं। त्यानंतर अनेक तर्कवितर्क निघाले होते। याबाबत चौकशी केली जात होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यापूर्वी भेटी दिल्या होत्या। केशवराव भोसले नाट्यगृह उभारण्याची कोल्हापूरकरांची मागणी आहे आणि या पार्श्वभूमीवरती राजकीय नेते जे आहेत ते वेळोवेळी भेटी देताना दिसते। आता शरद पवार सुद्धा तिथे उपस्थित आहेत, भेट देताना दिसतायत। आपण ही दृश्य पाहतोय। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून। ज्ञानेश्वर, शरद पवार केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट देताना दिसतायत, अपडेट। कोल्हापूरची अस्मिता म्हणून या नाट्यगृहाकडे पाहिलं जातंय। मात्र 8 ऑगस्ट रोजी या नाट्यगृहाला आग लागल्याने हे नाट्यगृह आहे ते पूर्णपणे भस्मसात गेलं आणि त्यानंतर आता शरद पवार यांनी सुद्धा या नाट्यगृहाला भेट दिली आहे। यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा भेट देऊन हे नाट्यगृह उभारण्याचे आहे ते आश्वासन दिलेलं आहे। मात्र एकूणच या सगळ्या घटनाक्रम पाहायला गेला तर प्रशासन जितक्या ताकदीने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते देताना पाहायला मिळत नाही। तब्बल 22 दिवसानंतर या संदर्भातला गुन्हा जो आहे तो प्रशासनाने अज्ञाताविरोधात आहे तो दाखल केलेला आहे। मात्र एकूणच या प्रकरणाची चौकशी आहे ती पूर्ण झालेली नाही। नेमकी आग कोणी लावली, का लावली आणि कशाबद्दल लावली याचं कारण अद्यापही गुलदस्त्यात असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे एकूणच या प्रकरणाची सुद्धा चौकशी व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा आणि मागणी होताना पाहायला मिळतात। नाट्यप्रेमी सुद्धा आता पवारांची भेट घेताना या ठिकाणी दृश्यामध्ये दिसून येत आहेत आणि त्यांची सुद्धा मागणी आहे की नाट्यगृह आहे ते पुन्हा आहे त्या स्थितीमध्ये उभा राहावं आणि पुन्हा एकदा या नाट्यगृहामध्ये प्रयोग सुरू व्हावेत अशा पद्धतीची अपेक्षा सगळे घेऊन हे पवारांची सुद्धा भेट घेताना पाहायला मिळतात। मात्र एकूणच या सगळ्या आगीच्या प्रकरणात ज्ञानेश्वर, अपडेट घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।